नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर अजिंक्य फास्ट ट्रिक मॅथ या चॅनलला तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? बरे असाल हो की नाही? आणि खूप असा अभ्यास करत असाल तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही बिगिनर्स मुले असतील हो की नाही, जे काही विद्यार्थी बिगिनर्स असतील त्यांच्यासाठी आपण अंकगणिताची बॅच एक आणलेली आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही मुलांनी स्पर्धा परीक्षेची नवीन सुरुवात केलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आपण अंकगणिताची बॅच आणलेली आहे। तर पूर्णपणे आपण अंकगणिताचे प्रकरण बघणार आहे। त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज हो की नाही, आणि सरळ व चक्रवाढ व्याज हे प्रकरण आणखी पुढच्या स्लाईडमध्ये आहे। बघा तर बघा सरासरी, गती अंतर व वेळ हो की नाही, रेल्वे बघा विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे आणि बोट व प्रवाह बघायला जर गेलं तर ह्या गती अंतर आणि वेळ हो की नाही, हे ह्या प्रकरणाचाच भाग आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, तर हे जे दोन प्रकरणे येतात ते या प्रकरणामध्ये येतात। बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि त्या पुढचं प्रकरण म्हणजे काम व वेळ, दुसरे म्हणजे नळ व टाकी। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे दोन जे प्रकरणं आहेत, हे जे दोन प्रकरणं आहेत त्यांची बेसिक कन्सेप्ट एकदम सेम आहे, एकदम सेम टू सेम, कुठलाही प्रकारचा बदल नाही, फक्त कुठंतरी प्लस मायनस आहे हो की नाही। पाईप आणि सिस्टम, कारण की पाईप हा रिकामा देखील ओढतो आणि भरतो देखील, म्हणजे ती त्यांची इफिशियन्सी मायनस किंवा प्लस होती, बस फक्त एवढंच आहे। नाही तर एकदम सेम आहे, एकदम सेम, कुठलाही प्रकारचा बदल नाही। आणि त्याचं पुढचं प्रकरण म्हणजे प्रमाण व गुणोत्तर व प्रमाण हो की नाही। आणि आता आपण पुढची स्लाईड बघूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बघा, यामध्ये वय, भागीदारी, लसावी व मासावी, त्याला आपण LCF आणि HCF असे म्हणतो हो की नाही, आणि निवड व मांडणी, मिश्रण व अनुदान। बघा विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला प्रकरण थोडं नवीन वाटत असेल, पण विद्यार्थी मित्रांनो, किंवा तुम्ही पर्सेंटेज ह्या प्रकरणामध्ये हे प्रकरण कव्हर झालेलं असेल हो की नाही, पर्सेंटेजमध्ये, परंतु आपण हे पूर्णपणे डिटेल प्रकरण बघणार आहे। हे मिक्सचर अँड एलिगेशन विद्यार्थी मित्रांनो, ही एक काय मेथड आहे हो की नाही, ही एक काय आहे, मेथड आहे, आणि या मेथडपासूनच पूर्णपणे एक प्रकरण तयार झालेलं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एकदम डिटेलमध्ये बघणार आहे आणि एकदम बेसिकपासून हे जे प्रकरणं आहेत हे सर्व टॉपिक आपण बेसिकपासून एकदम झिरो लेवलपासून बघणार आहे, एकदम झिरो लेवलपासून बघणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि शेवटचं प्रकरण म्हणजे क्षेत्र व मापन, मॅन्सुरेशन, ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी आपण शेकडेवारीचं प्रकरण चालू करत आहे। बघा तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शेकडेवारी या प्रकरणामध्ये खर्च, उपभोग आणि किंमत, हे दुसरा पॉईंट कोणता आहे, खर्च, बचत आणि उत्पन्न, याचे देखील आपण प्रश्न बघणार आहेत। तिसरं म्हणजे आयकर म्हणजे इन्कम टॅक्स। आपण बघा विद्यार्थी मित्रांनो, इन्कम टॅक्सवर देखील आपण उदाहरणं बघणार आहे। चौथं म्हणजे इलेक्शनवर देखील बघणार आहे। पाचवं पॉप्युलेशन ऑन पास नापास, याच्यावर देखील बघणार आहे। आणि याच्या पुढचं म्हणजे कोणतं आहे, तर पास नापास झाल्यानंतर शेवटचं कोणतं आहे, ताजे फळ व सुके फळ, यांचं देखील आपण भाग बघणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये कुठला तरी पॉईंट राहिला असेल हो की नाही, कुठला तरी पॉईंट कमी आहे तो वाढवावा असं वाटत असेल तर मला नक्की कमेंट करा, मी तो नक्की त्याच्यात ॲड करेल, ठीक आहे। तर तुम्ही नक्की मला कमेंट करा, मी तुम्हाला पुन्हा वाटलंच तर त्याच्यात आणखीन ॲड करेल। जे काय आपण भाग घेऊ त्याच्यामध्ये जे काही पार्ट्स होतील त्याचे पार्ट वाढून आणखीन आपण तो पॉईंट घेऊ, ठीक आहे। तर ठीक आहे, आपण आता या प्रकरणाला सुरुवात करू विद्यार्थी मित्रांनो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शेकडेवारी किंवा टक्केवारी असं म्हटलं जातं हो की नाही। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शेकडेवारी किंवा टक्केवारी याची व्याख्या काय आहे, बघा याची व्याख्या मी तुम्हाला मीनिंग सांगतो बघा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याची व्याख्या म्हणजे अशी आहे
की जेव्हा 100 हे प्रमाण धरून, बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस 100 हे प्रमाण धरले जाते तेव्हा त्या वस्तूंची तुलना केली जाते, तेव्हा त्याला शतमान, शेकडेवारी असे म्हटले जातं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, ज्यावेळेस 100 हे प्रमाण धरून, हो की नाही, 100 हे प्रमाण धरून वस्तूंची ज्यावेळेस तुलना केली जाते तेव्हा त्याला शतमान किंवा आपण त्याला शेकडेवारी असं म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, पण ही काय झाली, एक पुस्तकीय भाषा झाली, बरोबर आहे. ही एक काय झाली, पुस्तकीय भाषा झाली. परंतु आपण एकदम लॉजिकल जर मिनिंग जर काढला तर कसं बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पूर्वी काय असायचं, पूर्वी ज्यावेळेस पर्सेंटेज म्हणजे हे प्रकरण, म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट नव्हती, हो की नाही. पूर्वीच्या काळी ही पर्सेंटेज ही कन्सेप्ट नव्हती. त्यावेळेस काय व्हायचं, समजा आता आपण मोठे मोठे व्यवहार झाले, त्या मोठ्या मोठ्या व्यवहारामध्ये दोन संख्या आहेत. समजा ते मी घेतलं की 5 लाख, हो की नाही, 5 लाख घेतले आणि दुसरी घेतली मी 3 लाख घेतली, बरोबर आहे. आता बघायला जर गेलं तर अंदाजे आपल्याला पर्सेंटेज माहिती नसताना आपण अंदाजे सांगू शकतो, ही अंदाजे ही संख्या सांगू शकतो या तुलनेत किती आहे. तर बघायला जर गेलं तर ही संख्या 50% म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त आहे, हो की नाही. ही संख्या काय आहे, अर्ध्यापेक्षा जास्त आहे असं म्हणता येईल. ही संख्या अर्ध्यापेक्षा जास्त आहे. ही जी 3 लाख आहे ही काय, ही संख्या अर्ध्यापेक्षा जास्त आहे. परंतु एक्झॅक्ट किती ते माहिती आहे का, नाही. कारण की त्यावेळेस ही कन्सेप्टच नव्हती. खरं जर बघायला गेलं तर ही कन्सेप्ट नव्हती. परंतु ही कन्सेप्ट आणण्यासाठी मग काय केलं, ही म्हणजे याच्या तुलनेत ही संख्या 5 लाखाच्या तुलनेत 3000 ही संख्या नेमकी किती आहे, मग अर्ध्यापेक्षा जास्त दिसती आणि पूर्ण व्हायला थोडी कमी दिसती. परंतु मग नेमकी किती टक्के आहे हे समजत नव्हतं. हे समजण्यासाठी त्यांनी काय केलं का, छोटे उदाहरणं द्यायला चालू केलं. बघायला जर गेलं तर एक छोटं म्हणजे कसं, कोणत्या पद्धतीने, हे जे 5 लाख आहे हे 100 प्रमाण धरले. म्हणजे काय झालं, म्हणजे 5 लाख बरोबर जर समजा 5 लाख बरोबर समजा 100, तर 3 लाख बरोबर किती नेमकी, बरोबर किती, बरोबर आहे. तर 3 लाख नेमकी किती आहे बा, याच्या तुलनेमध्ये जर 5 लाख जर 100 असेल तर मग 3 लाख किती आहे. तर बघा आता मग त्यांची तुलना कशी झाली, त्यांचा तिरका गुणाकार केला, यांचा जर तिरका गुणाकार केला म्हणजे इथं आपण क्वेश्चन मार्कच्या जागी एक्स ठेवू, हो की नाही. तर एक्स गुणिले 5 लाख छेद 3 लाख सॉरी 3 लाख गुणिले 100 होईल, हो की नाही. आता याची उलटी मांडणी करावं लागेल आपल्याला. आपण ही उलटी केली मांडणी, तर आपण ही सरळ मांडणी करूया याची. तर बघा 3 लाख बरोबर जर यांचा तिरका गुणाकार केला तर 3 लाख गुणिले 100 सॉरी 3 लाख गुणिले 100 जर 3 लाख गुणिले 100 जर केलं आणि छेदाला 5 लाख गुणिले एक्स असं जर घेतलं तर मग ही संख्या हिच्या तुलनेत किती आहे ते समजेल, हो की नाही. म्हणजे हे 3 शून्य, हे इकडले शून्य गेले आणि हे 5चे 5 शून्य गेले, हो की नाही. 5चे 5 शून्य गेले तर किती आलं, 5 एक 5, 5ला 20 वेळेस भागतो तर 5 दुणे 10, 0 0 म्हणजे किती आलं, 60% आलं.
म्हणजे असं एक बोलायला सोपं झालं ना, की जसे समजा 5 लाख जेव्हा 100 असेल तेव्हा 3 लाख या 100च्या 60% आहे, 60 रुपये आहे. असं जर बोललं तर एकदम सोपं वाटेल, कारण की ते अर्ध्यापेक्षा जास्त आहे. पण नेमकी किती? तर नेमकी किती आहे? 60 आहे. म्हणजे जसं 5 लाख बरोबर 100, तर मग 3 लाख बरोबर 60 असं म्हणलं तर सोपं जाईल. हेच मिनिंग सांगतं. हेच या जे आपण व्याख्या घेतली त्याचा अर्थ देखील हेच होतो की 100 प्रमाण धरल्यामुळे जी वस्तूंची तुलना केली जाते, म्हणजे 100ची आणि 60ची आणि 5 लाख आणि 3 लाख यांची जी तुलना केली जाते त्याला शेकडेवारी असं म्हटलं जातं. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला समजलंच असेल, हो की नाही? आता याचा अर्थ आपण तुम्हाला एकदम बारकाईने समजून सांगितलं तर तुम्हाला समजला असेल. तर ठीक आहे, आता आपण ही पुढची स्लाईड घेऊया. तर बघा, आपण ही पुढची स्लाईड घेत आहे. शेकडेवारीचे अपूर्णांकात रूपांतर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस टक्केचे शेकडेवारी हे शेकडेवारी म्हणजे पर्सेंटेज हे कोणत्या चिन्हाने दर्शवलं जातं? तर पर्सेंटेज ह्या चिन्ह तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता कधी पण पर्सेंटेज हे जे चिन्ह आहे हे अशा पद्धतीने दर्शवलं जातं. बघा, तर याला शेकडेवारीचं चिन्ह असं म्हटलं जातं, हो की नाही? पर्सेंटेजचं चिन्ह असं म्हटलं जातं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, पर्सेंटेजचं चिन्ह हे अशा पद्धतीने काय आहे किंवा याचा असल्याचं कारण काय आहे हे तुम्हाला सांगतो. याचं कारण म्हणजे असं की ज्या वेळेस समजा आता आपल्याला 20% सांगितलं आहे, 20% सांगितलं आहे, तर 20% समजा प्रश्नामध्ये दिलेले आहेत. तर प्रश्नामध्ये 20%चा अर्थ असा होतो का हे जे टक्केवारी आहे, हे जे 20 आहे हे 100पैकी 20 आहे, बरोबर आहे? म्हणजे इथं टक्क्याचं चिन्ह असलं तर याचा अर्थ काय होतो? खाली याच्या दशमस्थानी 100 आहे, म्हणजे 20/100 आहे. या टक्क्याचा अर्थ असं होतो की याच्या छेदस्थानी 100 आहे, म्हणजे ही संख्या 100पैकी 20 आहे, बरोबर? समजा 30% असेल, 30% असेल तर ही संख्या 100पैकी 30 आहे, हो की नाही? जर समजा आपल्याला सांगितलं की 25% आहे, तर 25% म्हणजे किती? तर नेमकी 25 म्हणजे 100पैकी 25 आहे, बरोबर आहे? हाच तर अर्थ होतो, बरोबर का नाही? समजा X% आहे, तर ती संख्या 100पैकी X आहे, बरोबर आहे? म्हणजे ज्या वेळेस एखाद्या संख्येला टक्केचं चिन्ह असतं त्यावेळेस त्या संख्येला 100ने भागलं जातं. फक्त एवढंच सांगायचं आहे, हो की नाही? तर ज्या वेळेस भागलं जातं त्यावेळेस एक अपूर्णांक देखील तयार होतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे काही अपूर्णांक येतील ते आपल्याला विद्यार्थी मित्रांनो त्याची प्रॅक्टिस करावंच लागेल. कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वेळेस एक्झामिनर 25% विचारल असं नाही आहे, 20%च विचारण असं नाही आहे, 30%च विचारण असंच नाही आहे, 10%च विचारण असंच नाही. एक्झामिनर हा आपल्याला अपूर्णांकामध्ये देखील पर्सेंटेज विचारू शकतो, म्हणजे किती? 33.33%, हो की नाही? एक्झामिनर आपल्याला 16.66% असे पण पर्सेंटेज विचारू शकतो, हो की नाही? एक्झामिनर आपल्याला 62.5%, एक्झामिनर आपल्याला 6.25% असं देखील अपूर्णांकामध्ये विचारू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की विद्यार्थी मित्रांनो 5%, 10%, 20% असे रँडमली आपण पर्सेंटेजचा अभ्यास नाही करणार आहे. आपण एकदम बारकाईने एकदम अपूर्णांकांचा अभ्यास करणार आहे. टोटली जे एक्झामिनर विचारेल पुढच्या दृष्टिकोनातून
जे काय आतापर्यंत कोणी पण शिकवत असेल यूट्यूबवर तर सगळे असेच पर्सेंटेज घेऊन शिकवत आहे बघा, 20%, 30%, 40%. पण आपण नवीन सुरुवात करणारे विद्यार्थी मित्रांनो, एकदम नवीन सुरुवात करणारी ते संपूर्णपणे काय असणारे, अपूर्णांक असणारे, संपूर्ण काय असणारे, अपूर्णांक असणारे. हे जे पर्सेंटेज आहे हे पर्सेंटेज सगळं काही अपूर्णांक असणारे. तर ठीक आहे, तर आपण पर्सेंटेजचं अपूर्णांकामध्ये कसं रूपांतर करायचं ते बघूया. तर सर्वात पहिले आपण बघा, तर सर्वात पहिले बघा, आता 20% अपूर्णांक कसं केला जातो 20%. तर बघा 20%, तर 20% रूपांतर कसं होईल, तर 20/100. बरोबर, तुम्हाला आताच सांगितलं का बरं 100 येतं. जर यांना जर भाग दिलं तर 1/5 येईल, हो की नाही. म्हणजे यांचा अपूर्णांक काय झालं, 20%चा अपूर्णांक काय झाला, 1/5 आला. बरोबर आहे. समजा आपण जर घेतला 1/20%, समजा आता समजा आपण 30% जर घेतलं तर त्यांचा अपूर्णांक किती येईल, 30/100. बरोबर, त्यांना भाग जात नाही म्हणून एखादा कॉमन संख्येने भाग द्यायचा. तर समजा तुम्ही 10ने भागलं ते दोन्ही 0 जातील, म्हणजे किती आलं याचा अपूर्णांक, 3/10, हो की नाही. तर अशा पद्धतीने आपण हे बघणार आहे. म्हणजे हे काय अपूर्णांक आहे, हो की नाही. 3/10, 1/5 हे काय अपूर्णांक आहे आणि ते अपूर्णांक आपण बघणार आहे. तर ते कसे बघा, समजा मी एखादी संख्या म्हणलो की एखादी संख्या माझ्याकडे 100% आहे, 100% आहे. तर ती संख्या माझ्याकडं संपूर्णपणे 100 म्हणजे किती होईल, 100/100 बरोबर 1 येईल, संपूर्ण 1 येईल. बरोबर आहे. या 100ने जर भाग दिला तर किती येईल, 1 येईल. तसं जर समजा मी म्हणलो माझ्याकडं 50%, समजा एखादी संख्या माझ्याकडं 50% आहे, 50% म्हणजे किती होईल मग, 50/100 बरोबर किती होतील मग, 1/2. बरोबर आहे. तर किती होईल, 1/2. याला दोन्हीला 50ने भाग जातो म्हणून 1/2 आली. बरोबर आहे. 50, बघा 100ची अर्धी 50, 50ची अर्धी किती होईल मग, 25. बरोबर आहे, 25. तर या 25चा अपूर्णांक किती येईल मग, 25/100. त्यांचा किती होईल मग, 25 × 25, 25ने 4 वेळेस भाग जातो म्हणजे 1/4 येईल. बरोबर, 1/4 आला. तसंच मग 25ची अर्धी किती होती मग, 12.5, 12.5%. तर 12.5%चं किती येतं मग, ही जर समजा हे बघा, जर एक पूर्ण किंमत होती त्यावेळेस आपल्याला संपूर्ण 1 आला, तर त्याच्यानंतर 50% झाली तर 1/2 आला. बरोबर आहे. 25% झाली तर 1/4 झाला. म्हणजे इथं दुप्पट होते, ते इथं यांची पर्सेंटेज दुप्पट म्हणजे अर्धी होते, तर यांची जे छेदस्थानी हे दुप्पट होते. बरोबर आहे. याचा अर्धा हा आहे तर याच्या दुप्पट येईल मग 1/8. किती आलं, अंश छेदस्थानी 8. तसंच याची जर अर्धी घेतली आपण, आणखीन याची अर्धी घेतली, 12.5ची अर्धी पर्सेंटेज घेतली, किती 6.25%. तर किती आली, 1/16 आली. बरोबर आहे. तर हेच पर्सेंटेज आपल्याला पूर्णपणे बघायचे आहेत. तर बघा, तर 100 बरोबर 1 आलं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर बघा 100 बरोबर 100% बरोबर 1 आलं. 50% बरोबर 1/2 आलं. 25% बरोबर 1/4 आलं. 12.5% बरोबर
1/8 आलं. 6.25 बरोबर टक्के बरोबर 1/16 आलं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे छेद असताना आपण क्रमाने घेणार आहे. बघा आता 1/16 आलं. तर बघा हे पर्सेंटेज आपण क्रमाने घेणार आहे. तर बघा 1/3 बरोबर किती येईल मग 33.33%. 1/4 तर झालं आपलं. 1/4 बरोबर किती आलं 25% आलं. तर 1/5 बरोबर किती येईल मग 20%. आपण मागेशीच बघितलं हो की नाही. 1/6 बरोबर किती येईल मग 16.66%. 1/7 बरोबर किती येईल मग 1/7 बरोबर 14.28%. 1/8 बरोबर आपण बघितलं इथं 12.5% बरोबर आहे. तर मग किती आलं 12.5%. 12.5%. तर अशाच पद्धतीने 1/9 बरोबर किती येईल मग 1/9 बरोबर किती येईल मग 11.11%. 1/10 बरोबर किती येईल मग 1/10 बरोबर 10%. 1/11 बरोबर किती येईल मग 9.09%. 1/12 बरोबर किती येईल मग 8.33%. बरोबर आहे. 1/13 बरोबर किती येईल मग 7.69%. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे काय पर्सेंटेज आपल्याला पाठ नाही करायचे. तुमच्या आपोआप लक्षात येईल किंवा तुमच्या नंतरून बरोबर पाठांतर होऊन जाईल. आपण प्रॅक्टिसेस इतकं घेणार आहे ना, भरपूर प्रकरणं आहे का त्यांच्यामध्ये हे सगळ्यांचा वापर होणार आहे. भरपूर चक्रवाढ व्याज, सरळ व्याज हे पर्सेंटेज शिवाय कॅल्क्युलेशनच होणार नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामुळे मी सांगतो की हे सगळे काय पर्सेंटेज आपल्याला नंतरून बरोबर समजून जातील. तर ठीक आहे. 1/14 बरोबर किती येतं 1/14 बरोबर किती येतं तर 7.14. 1/15 बरोबर किती येतं 6.66%. 1/16 बरोबर किती येतं 1/16 बरोबर 6.25 आपण घेतलं होतं बघा. या ठिकाणी घेतलेलं आहे बघा 1/16 बरोबर आहे. 1/16 बरोबर किती येतं 6.25%. 1/17 बरोबर 1/17 बरोबर किती येतं तर 5.88. 1/18 बरोबर 1/18 बरोबर 5.55 आणि 1/19 बरोबर किती येतो 5.26. टेन्शन घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो, बरोबर तुमच्या लक्षात येईल, बरोबर तुमच्या पाठांतर होईल. फक्त तुम्ही रेग्युलर राहा हो की नाही. रेग्युलर राहा तुम्ही रेग्युलर राहा, तुमच्याबरोबर लक्षात येईल. ते 1/20 बरोबर किती येतं मग 5%. बरोबर 1/20 बरोबर 5% येतं. तर ठीक आहे, आपण आता पुढची स्लाईड बघत आहे बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काय आपण एक पर्सेंटेज बघितले तर त्या पर्सेंटेजच्या आधारे आपण एक प्रश्न बघत आहे बघा. तर त्यामधला पहिला प्रश्न बघा. तर बघा 1050 गुणिले 6.66 अधिक 900 गुणिले 5.55 अधिक 500. तर बघा एकदम विद्यार्थी मित्रांनो प्रश्न एकदम सोपा आहे. तर काय सांगितलेलं आहे आपल्याला, उदाहरण काय दिलेलं आहे
1050 गुणिले आता 6.66चे किती अर्थ होतो, 6.66चा अर्थ किती होतो 1/15 बरोबर, अधिक 1/15 900 गुणिले 5.55चे किती अर्थ होतो 1/18 अधिक 500. एकदम सोपं आहे बरोबर. किती तर बघा त्यांना भाग जातो 15 1 15 15 7 105 0 0 किती आलं 18 1 18 18 5 90 0 0 ओके नाही आणि हे आले 500 म्हणजे किती आले 70 आणि 50 120 120 120 आणि 500 620 तर उत्तर किती आला आपला 620. तर आपल्या याच्यात कोणतं बरोबर आहे तर डी ऑप्शन एकदम बरोबर आहे बघा. ठीक आहे. तर तुम्हाला उदाहरण समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो. तर आपण एक पुढचा प्रश्न या ठिकाणी घेत आहे बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी काय सांगितलं 9000 गुणिले 33.33 म्हणजे किती सांगितलं मागाशी मी 1/3 बरोबर आहे. ते 1/3 अधिक 4900 गुणिले 14.28 म्हणजे किती 1/7 बरोबर आणि अधिक 420 बरोबर क्वेश्चन मार्क. तर बघा किती आलं याला जर भाग दिला तर 3 1 3 3 3 9 इथे किती आला 3000 बरोबर आहे. याला जर भागलं 7 1 7 7 7 49 किती आलं 700 आणि 420 म्हणजे 3700 आणि अधिक 420 म्हणजे किती आलं 0 2 2 7 4 11 एकाला हातच्याला आणि 4120 आलं. तर 4120 कोणता ऑप्शन बरोबर आहे तर ए ऑप्शन एकदम बरोबर आहे बघा. तर ठीक आहे. तर आपण एक पुढचं उदाहरण घेत आहे बघा 10वी स्लाईड. तर 8000 गुणिले तर 25% म्हणजे किती आलं होतं 1/4 आलं होतं. तर 1/4 अधिक 750 गुणिले 12% म्हणजे किती तर 4% समजा बा 4% बरोबर किती येतं. जर तुम्हाला जर माहीत नसेल 4% ते किती येईल 4/100 बरोबर. 4ने जर भाग दिला तर 4 1 4 25 चौक 100 बरोबर म्हणजे 1/25 आला बरोबर आहे. आणि इथं तर 12% मग 4%चे गुणिले 3 ते किती होतं 12% बरोबर. तर यालाच बरोबर मग गुणिले 3 तर किती येईल मग 3/25 बरोबर आहे. तर अशाच पद्धतीने इथे येईल मग 3 अशाच पद्धतीने इथे येईल मग 3/25 थांबा मी क्लिअर करतो. तर अशाच पद्धतीने इथे किती येईल 3/25 हो की नाही. तर 3/25 अधिक ते 3300 गुणिले 9.09 म्हणजे किती 1/11. बघा विद्यार्थी मित्रांनो एकदम सोपे प्रश्न आहेत. थोडे तुम्हाला पर्सेंटेज अवघड वाटत असेल इथे परंतु तसं काही एवढं पण काही हार्ड नाही एवढं पण काय अवघड नाही पण तुम्हाला तसं वाटत असेल म्हणून ठीक आहे. तर आपण यांचं बघूया. तर 4 1 4 4 2 8 2000 आलं बरोबर आहे. 25 1 25 25 3 75 किती आलं 30 आणि 30ला या 3नी गुणलं तर किती आलं 90 बरोबर आहे. आणि 11 1 11 11 3 33 किती आलं 300 म्हणजे 2090 आणि हे 300 किती आलं मग 2390 हे उत्तर आलं आपलं 2390. यांचा कोणता ऑप्शन बरोबर आहे सी ऑप्शन एकदम बरोबर आहे 2390. तर ठीक आहे. तर आपण पुढचं उदाहरण घेत आहे बघा. तो पुढची स्लाईड बघत आहे.
तर बघा 900 गुणिले 6.66चा अर्थ किती होतो 203 अधिक 1600 गुणिले 12.5% किती होतो 108 अधिक 300 बरोबर किती. तर बघा 3 1 3 1 3 3 त्रिक 9 किती आलं 3000. 3000ने 2ला गुणलं तर किती आलं 6000 हो की नाही. आणि 8ने जर गुणलं 8ने जर भाग दिला तर 8 1 8 आणि 8 2 16 किती आलं 200 आणि 300 अधिक तर किती होतील 200 अधिक 300 ते किती आलं 6500. सॉरी इथं चुकतं आहे का काही. सॉरी इथं 3000 आहे नाही का, इथं 6000 घेतलं चुकून. सॉरी इथं बरोबर आहे 6000 बरोबर आहे. हे ऑप्शन चुकलेले आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन चुकलेले आहेत. ठीक आहे, तर याचं उत्तर येतं 3500 हे उत्तर येतं. हे ऑप्शन चुकलेले आहेत, ऑप्शन चुकलेले आहेत. या उदाहरणामध्ये 3500 हेच उत्तर येतं. तर ठीक आहे, आपण 12वी स्लाईड बघूया. तर ठीक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं पण एरर आहे थोडा. इथं तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी देखील एरर आहे बघा थोडा. इथं याचा अर्थ काय आहे तर 16.66% याचा असा अर्थ आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. आणि याचा फ्रॅक्शन व्हॅल्यू किती 1/6 आहे. तर बघा 5400 गुणिले 1/6 अधिक 12.5% किती होते 1/8 म्हणजे 6400 गुणिले 1/8 अधिक 140चं किती होतं 14.28चं किती होतो 1/7 होतो ओके नाही, म्हणजे 140 गुणिले 1/7. तर बघा 6 1 6 6 9 54 किती आलं 900. 8 1 8 8 8 64 म्हणजे किती आलं 800. आणि 7 1 7 7 2 14 म्हणजे किती आलं 20. म्हणजे 900 आणि 800 किती झालं 1700. 1720 1720 हेच आपलं उत्तर आहे बघा. तर 1720 हेच आपलं उत्तर आहे. त्याच्यात कोणतं हे ऑप्शन एकदम बरोबर आहे बघा, हे ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे, तर आपण 13वी स्लाईड घेतोय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काही एकदम जे आपल्याला शाब्दिक उदाहरणं विचारले जातात त्याच्यामधले एकदम बारीक बारीक पॉईंट आपल्याला घ्यायचे बघा. आता म्हणजे कसे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या ओळी इतक्या महत्त्वाच्या आहे ना, तुम्हाला वाटेल की ह्या नॉर्मल ओळी का काय समजत नाही. पुढं आपल्याला ज्यावेळेस मोठा प्रश्न पडतो ना, ज्यावेळेस समोर मोठा प्रश्न येतो त्यावेळेस आपल्याला अवघड जातं या ओळी समजून घेण्यासाठी, बरोबर आहे. त्याच्यामुळं आपण मोठा प्रश्न पडल्यामुळं आपल्याला ओळी समजून घेण्यासाठी आपल्याला अर्थ समजत नाही, त्याच्यामुळे ते अर्थ समजून घेण्यासाठी मी ह्या छोट्या छोट्या ओळी समजून सांगण्यासाठी ह्या घेतलेल्या आहेत बघा. तर बघा यांनी काय सांगितलं आहे बघा, तर एचा पगार बीपेक्षा जास्त आहे, तर ए हा बीपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. तर बघा ह्या ओळीचा अर्थ असा होतो की एचा पगार बीपेक्षा जास्त आहे, म्हणजे एचा पगार जर जास्त आहे तर ए वजा बी होईल, हो की नाही. त्यांनी काय सांगितलं किती टक्क्यांनी जास्त आहे, बरोबर. थांबा तुम्हाला आणखीन थोडं मोकळं करून सांगतो, म्हणजे तुम्हाला आणखीन थोडं बारकाईने समजेल. ठीक आहे, मस्त समजेल आणखीन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, समजा आता ए हे एक व्यक्ती आहे आणि बी ही एक व्यक्ती आहे.
त्यांनी काय सांगितलं, एचा पगार जास्त आहे बीपेक्षा, म्हणजे एचा जास्त आहे, बीचा कमी आहे थोडा, बरोबर आहे. एचा जास्त आहे, बीचा कमी आहे. आणि त्यांनी काय सांगितलं, बीपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे, म्हणजे याच्यापेक्षा हा किती जास्त आहे, म्हणजे ए मायनस बी येईल, मायनस बी येईल. आणि कोणापेक्षा कोणाच्या रिस्पेक्टमध्ये बीपेक्षा, कोणापेक्षा तर बीपेक्षा म्हणजे त्यांनी काय सांगितलं, मग छेदाला बी येईल, कारण की बीच्या रिस्पेक्टमध्ये विचारलं. आणि त्यांनी काय सांगितलं, टक्क्यांनी. कशाने सांगितलं, टक्क्यांनी सांगितलं. टक्क्यांनी म्हणजे किती येईल मग, गुणिले 100. हेच आपलं इक्वेशन बनलं आहे बघा. हेच मला समजून सांगायचं होतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, आत्ता बघून तुम्हाला नॉर्मल वाटत असेल, पण ज्यावेळेस तुम्हाला खरा मोठा प्रश्न येईल ना, त्यावेळेस तुम्हाला समजेल की यार ही ओळ किती महत्त्वाची होती. ठीक आहे, तर आपण ही पुढची स्लाईड बघूया. तर बघा आता तुम्हाला समजून थोडं आणखीन त्याच्यापेक्षा कन्सेप्ट आणखीन तुम्हाला डोक्यात शिरेल, हो की नाही, आणखीन थोडी लक्षात येईल. तर बघा, पी हा क्यूपेक्षा जास्त आहे. त्यांनी काय सांगितलं, दोन व्यक्ती पी आहे आणि दुसरा कोण आहे, क्यू आहे. क्यू ही व्यक्ती, ठीक आहे. तर क्यू हा पीपेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे. पीपेक्षा, कोणापेक्षा, पीपेक्षा. या ओळीमध्ये थोडासा बदल आहे. आता पहिल्या ओळीपेक्षा, कोणापेक्षा तर पीपेक्षा लहान आहे, म्हणजे याच्यामध्ये पी तर मोठाच आहे, हो की नाही. मग पी मोठा आहे म्हणून पी वजा क्यू येईल. आणि कुणापेक्षा, तर या पीपेक्षा, म्हणजे छेदाला पी येईल. आणि टक्क्यांनी सांगितलेलं आहे, टक्क्यांनी, बरोबर आहे, ते टक्क्यांनी सांगितलं आहे, तर मग गुणिले 100. हेच इक्वेशन आहे बघा. आता समजलं असेल तुम्हाला, हो की नाही. तर किती आलं आपलं, तर किती आलं आपलं, पी वजा क्यू, पी वजा क्यू छेद पी गुणिले 100. हे चालू आहे बघा. ठीक आहे, तर आपण पुढची स्लाईड घेऊ बघा. 15वी स्लाईड घेऊ. तर बघा आता याच्यामध्ये आणखीन थोडं तुम्हाला समजेल बघा. तर बी हा एपेक्षा, आता बी मोठा सांगितलं आहे बघा, बी हा एपेक्षा मोठा आहे बघा. तर बी व्यक्ती, ए व्यक्ती आणि बी व्यक्ती, बरोबर आहे. त्याने काय सांगितलं, बी हा एपेक्षा जास्त आहे. आणि बी हा एपेक्षा किती टक्क्यांनी, बी हा, इथं ए पाहिजे होता विद्यार्थी मित्रांनो, तिथं हे पाहिजे होता, आपण थोडं एरर आहे, टायपिंग एरर झाले, ठीक आहे. तर बघा, बी हा एपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे हेच विचारलं आहे. तर किती सोपं आहे बघा. तर बी कोण जास्त आहे, बी आहे, म्हणून बी वजा ए, यांचं हे कंपॅरिझन विचारलं आहे. आणि किती सांगितलं आहे आपल्याला, किती टक्क्यांनी, हो की नाही. कोण आहे, कोणापेक्षा, तर एपेक्षा म्हणजे छेदाला ए येईल आणि गुणिले 100. एकदम सोपं आहे बघा. तर ठीक आहे, आपण 16वी स्लाईड घेतो. तुम्हाला आणखीन याच्यापेक्षा, या स्लाईड मी तुम्हाला समजण्यासाठीच घेतलं आहे बघा. ठीक आहे. तर यांनी काय सांगितलं, पुन्हा बी हा एपेक्षा जास्त आहे. पुन्हा सांगितलं आपल्याला बी हा एपेक्षा जास्त आहे, म्हणजे बी मायनस ए, बरोबर आहे. छेद आता कोण विचारलं जाईल, जास्त आहे, तर ए हा बीपेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे, म्हणजे कोणापेक्षा, तर बीपेक्षा किती टक्क्यांनी म्हणलं तर गुणिले 100 येणारच, हो की नाही. म्हणजे कोणापेक्षा, तर या बीपेक्षा गुणिले 100. हे एक बघा, हे एक इक्वेशन आहे. ठीक आहे. तर आणखी पुढचं बघूया आपण 17वा. तर हे तर त्याच्यापेक्षा सोपं आहे. तर ए हा क्यूच्या किती टक्के आहे, पी हा क्यूच्या किती टक्के आहे, पी व्यक्ती आहे, क्यू व्यक्ती आहे. आणि यांच्यामध्ये कंपॅरिझन काय सांगितलं, तर किती टक्के, जास्त पण नाही आणि कमी नाही. तर त्यांनी काय सांगितलं, क्यूच्या, कुणाच्या, तर या क्यूच्या आहे ना. तर मग समजा पी छेद क्यू गुणिले 100 हेच येईल. हे बेसिक क्लास आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. ते मग
त्याच्यामुळे तुम्हाला थोडं नॉर्मल वाटत असेल हा क्लास, पण एकदम महत्त्वाचा क्लास आहे. हाच तर खरा महत्त्वाचा आहे. बेसिक कन्सेप्ट आहे ना, हे खूप महत्त्वाचे आहे. बेसिक कन्सेप्ट एकदम महत्त्वाचे आणि त्याच्यामुळे तुम्ही एकदा दोनदा आणखीन रिवाईज करा, तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. तर आपण 18वी स्लाईड घेऊ. तर क्यू हा पीच्या किती टक्के आहे. आता उलटं विचारलं आहे आपल्याला, क्यू हा कुणाच्या, तर ह्या पीच्या. कुणाच्या, तर ह्या पीच्या किती टक्के आहे, म्हणजे क्यू हा पीच्या किती टक्के आहे, हेच तर विचारलं आहे आपल्याला. बस हेच आपलं, मग हेच इक्वेशन आहे आपलं. एवढंच आपल्याला, एवढंच माहिती आहे. हो की नाही. तर आपल्याला प्रश्न तेवढा दिला आहे. तर ठीक आहे, आता आपण पुढचं बघूया. तर बघा आपल्याला आता तिथं एक एक्झाम्पल देखील दिलेलं आहे, बरोबर आहे. आता आपण हे एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करूया. तर बघा ए हा बीच्या पगाराच्या 16 बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं 16.66 यायला पाहिजे, चुकून झालं आहे. इथं 33 आलं आहे, तर इथं 16.66 16.66% चुकून झालं आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं 16.66 असायला पाहिजे होतं. तर बघूया. तर ए हा बीच्या पगाराच्या 16.66 जास्त आहे, तर बीचा पगार एच्या पगाराच्या, इथं एच्या पगाराच्या पाहिजे होतं, एच्या पगाराच्या किती टक्क्यांनी कमी आहे. एच्या पगाराच्या किती टक्क्यांनी कमी आहे. बघा दोन व्यक्ती ए आणि बी आहे, बरोबर आहे. ते त्यांनी काय सांगितलं, 16.66 तर 16.66% म्हणजे किती होतं, 1/6, बरोबर आहे. तर हे पर्सेंटेज कोणाचे दिलेले आहे खरं, तर बीच्या पगाराच्या 16.66 जास्त आहे. म्हणजे समजा बीचा 6 रेशो जर असेल, 6 रेशो असेल, तर हेच 1 रेशो वाढवा आहे. एची किंमत 1 रेशो तो वाढवा आहे, बरोबर आहे. म्हणजे याची जर 6 असेल तर याची 7 रेशो असेल, आणि हा काय यांचा, आणि याला काय म्हटलं जातं, रेशो. यांचा काय हा रेशो. तर समजा त्यांनी काय सांगितलं, तर बीचा पगार एच्या पगाराच्या किती टक्के कमी आहे, किती टक्के कमी आहे. यांचं मायनस केला तर किती होईल, 1 होईल. कुणाच्या पगाराच्या, या एच्या पगाराच्या. म्हणजे एचा पगार किती, 7 रेशो म्हणून 7 गुणिले 100, आणि 1/7 म्हणजे किती आला होता आपला, 1/7 म्हणजे किती आला होता, 14.28%. कसे वाटलं बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला उदाहरण कसं वाटलं, आणि त्याचं एक्सप्लेनेशन देखील तेवढंच सुपर आहे, हो की नाही. तर ठीक आहे, तुम्हाला जर हे एक्सप्लेनेशन आवडला असेल, हो की नाही, व्हिडिओ जर आवडला असेल, आपले बेसिक कन्सेप्ट जर आवडले असेल, तर नक्की विद्यार्थी मित्रांनो एक सबस्क्राईब करा, हो की नाही. व्हिडिओला लाईक देखील करा आणि चॅनल देखील सबस्क्राईब करा. तुम्हाला पुढच्या भागाची देखील नोटिफिकेशन येऊन पडेल. ठीक आहे. तर आपण पुढचं उदाहरण बघत आहे. एच्या पगाराच्या बीच्या पगार, एचा पगार बीच्या पगाराचा 9.09% कमी आहे. बीच्या पगाराच्या कमी आहे असं सांगितलं, आणि मग आपल्याला जास्त आहे असं सांगितलं होतं, बरोबर आहे. तर एचा पगार आणि बीचा पगार आता 9.09चा अर्थ काय होतो, 1/11, बरोबर आहे. तर समजा बीचा पगार कमी आहे, बीच्या पगाराच्या कमी आहे, म्हणजे याचा रेशो जर 11 आहे, तर 1 रेशो कमी आहे ना. हा जो 1 रेशो आहे तोच रेशो कमी आहे ना, म्हणजे किती येईल, 10 रेशो. आणि कुणाच्या पगाराच्या, बीचा पगार एच्या पगाराच्या, इथं पण चुकून झालेलं आहे, एच्या पगाराच्या किती टक्के जास्त आहे. जास्त तर बीचाचे किती आहे, 1 रेशो. एच्या पगाराचे, एचा पगार किती, 10 रेशो, म्हणजे भागिले 10 गुणिले 100, म्हणजे किती त्याला, हा 1 0 गेला, हा 1 0 गेला, तर 1/10चा अर्थ किती होतो, 10%. कसं वाटलं तुम्हाला उदाहरण. ठीक आहे. तर आपण पुढची स्लाईड घेऊया. आता आपल्याला एखादी अमाऊंट दिलेली आहे, त्या अमाऊंटवरून देखील घेऊया. तर बघा किती सोपा आहे, बघा प्रश्न आहे बघा.
जर एचा पगार बीच्या पगाराच्या 6.66% जास्त आहे तर बीचा पगार 7,500 आहे तर एचा पगार किती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न हा थोडा वेगळा विचारलेला आहे की नाही, त्याच्यामध्ये एक अमाऊंट थोडी जास्त टाकलेली आहे. तर ठीक आहे, तर आपण हे पण उदाहरण बघूया कसं वाटतं ते. तर बघा, एक व्यक्ती ए आणि एक व्यक्ती बी आहे. तर त्यांनी काय सांगितलं, एचा पगार बीपेक्षा 6.66% जास्त आहे. 6.66% म्हणजे किती. 6.66% म्हणजे 1/15 बरोबर. म्हणजे जर बीचा पगार 15 आहे, त्या 1 तो वाढवा आहे, या 1 तो वाढवा आहे बरोबर आहे. म्हणजे याचा किती होईल, 16 बरोबर आहे, 16 होईल. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे, बीचा पगार कोणाचा सांगितला, बीचा पगार. तर बीचा पगार किती, 7,500 म्हणजे 15 बरोबर किती येईल मग, 7,500 बरोबर आहे. म्हणजे 15 बरोबर 7,500. 1 बरोबर किती येईल मग, 15 जर 7ला 75ला जर भागलं तर किती येतील, 15 5 75 म्हणजे 1 बरोबर 500 येईल. तर आपल्याला किती, 16 काढायचा आहे. म्हणजे मग एचा पगार किती येईल, मग एचा पगार किती येईल मग, 16 गुणिले 500 बरोबर. तर किती येईल मग, 16 5 80 म्हणजे किती येईल, 8,000 येईल. तर कसं वाटलं विद्यार्थी मित्रांनो उदाहरण, नक्की सांगा तुम्ही कसं वाटलं तुम्हाला. एकदम सोपा होता. तर ठीक आहे, तर आपण असेच आणखीन प्रश्न बघणार आहे आणि काही प्रश्न आपण कन्सेप्ट देखील घेणार आहे आपण, हो की नाही. तुम्हाला मागाशीच सांगितलं होतं बघा, तुम्हाला मागाशीच सांगितलं होतं का आपण सगळा कन्सेप्ट बघणार आहे, हो की नाही. तर आपण सगळा कन्सेप्ट बघणार आहे. तर कोणकोणत्या कन्सेप्ट बघणार आहे बघा. तर खर्च किंमत हे पण बघणार आहे, खर्च बचत उत्पन्न हे पण बघणार आहे, इन्कम टॅक्सवर देखील प्रश्न आपण हे बघणार आहे. हे सगळे पर्सेंटेजमधले टॉपिक्स आहे, ठीक आहे. तर इलेक्शनवर देखील, पॉप्युलेशनवर देखील आणि पास नापास, पास आणि फेल याच्यावर देखील आपण हे बघणार आहे, ठीक आहे. पास आणि फेल आणि दुसरं म्हणजे ताजे फळ व सुके फळ. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे पॉईंट जरी कमी वाटत असेल आणि त्याच्यात तुम्हाला वाटलं की याच्यात थोडंफार तर आपण हे पॉईंट वाढवावा, ओके नाही, तर त्याच्यावर मी आणखीन पार्ट मी व्हिडिओ तयार करेल, ठीक आहे. तुम्हाला वाटलं तर नक्की मला कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा, ओके नाही. आणि चॅनल देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद, ठीक आहे. खूप अभ्यास करा आणि जोपर्यंत आपल्याला सिलेक्शन भेटत नाही तोपर्यंत अभ्यासच करत राहा. झटापूर्ण एकदम ताकद लावा, जेवढी होईल तेवढं प्रयत्न करा, ठीक आहे. धन्यवाद, ठीक आहे.